विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स क्लास 12 फिजिक्स चॅप्टर 2 मध्ये आपण एक्सरसाइज मधील न्यूमेरिकल प्रॉब्लेमचं सोल्युशन बघतो. आजच्या पार्ट 3 मध्ये आपण एक्झाम्पल नंबर 16, 17 आणि 18 सोडवणार आहोत. एक्झाम्पल नंबर 16 असं आहे बघा. With what velocity does water flow out of an orifice in a tank with gauge pressure 4 into 10 raised to 5 Newton per meter square before the flow starts? Density of water is given 1000 kg per meter cube. आता डेटा लिहिण्यापूर्वी हे एक्झाम्पल आपण एक डायग्राम काढून नीट समजून घेऊया. हा टँक आहे, त्यात वॉटर आहे. ही जी सरफेस लेवल आहे तिथं प्रेशर आपण पी मानला आणि या इथं आपण प्रेशर P0 मानला बॉटमला. आता हे जे स्मॉल ओपनिंग आहे दॅट इज कॉल्ड ओरिफिस. टाकीतनं पाणी या स्मॉल ओपनिंग मधून बाहेर जाणार आहे. मग ह्या ओरिफिस मध्ये निघताना वॉटरची म्हणजे पाण्याची वेलोसिटी किती असेल हे आम्हाला विचारलेलं आहे. व्ही इज टू कॅल्क्युलेट म्हणजे वेलोसिटी ऑफ वॉटर ॲट ओरिफिस. त्यानंतर P मायनस P0 दिले, ज्याला आपण गेज प्रेशर असं म्हणतो, ते दिले 4 into 10 raised to 5 Newton per meter square. Rho, that is density of water, 1000 kg per meter cube. मित्रांनो 1000 म्हणजेच 10 raised to 3 kg per meter cube. सो डेन्सिटी काय लिहिणार 10 raised to 3 kg per meter cube. आता बाय टॉरिसेलीज लॉ ऑफ इफ्लक्स V is equal to root of 2gh. This is equation number 1. Then gauge pressure P minus P0 यासाठी फॉर्म्युला आहे rho hg. This is second. आता या फॉर्म्युल्यावरून तुम्ही जर h ची किंमत काढून घेतली तर ते असं होणार h इज इक्वल टू हा P मायनस P0 अंशात जसाच्या तसा राहील. रो आणि g हे याच्या छेदात येतील. दिस इज इक्वेशन 3. सो h इज इक्वल टू P मायनस P0 अपॉन रो g ही किंमत आपण या इक्वेशन 1 मध्ये ठेवणार. सो आपण खाली लिहिलं फ्रॉम 1 and 3 वी गेट. आता V इज इक्वल टू 2g h ची ही किंमत आहे जी आपण इक्वेशन 3 मध्ये लिहिली. P मायनस P0 अपॉन रो g मीटर पर सेकंड. ओके. मग आता हा अंशातला जी आणि हा छेदातला जी जर कट झाले तर काय शिल्लक राहिलं 2 P मायनस P0 अपॉन रो. हे झालं रूट मध्ये मीटर पर सेकंड बिकॉज दिस इज वेलॉसिटी. आता मित्रांनो आपण इथं किमती भरूया. V इज इक्वल टू रूट मध्ये हा 2 जसाच्या तसा. P मायनस P0 ची किंमत आहे 4 into 10 raised to 5 अपॉन रो आहे 10 raised to 3 मीटर पर सेकंड बिकॉज दिस इज वेलॉसिटी. आता हा 10 raised to 5 आणि 10 raised to 3 यामध्ये आपण लॉ ऑफ एंडायसिस यूज करणार. हे भागिलेत म्हणजे यांच्या घातांची होणार वजाबाकी. सो हा 2 ॲज इट इज, हा 4 ॲज इट इज. ही वजाबाकी आपण लिहिणार 5 minus 3 that is 2.
सो 10⁻² मीटर पर सेकंड. आता आपल्याला या सगळ्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. स्क्वेअर रूट मध्ये ना, मग याचा स्क्वेअर रूट घ्या. 2चं रूट निघत नाही, त्यामुळे ते रूट मध्येच राहणार. या 4चं स्क्वेअर रूट होतं 2 आणि 10⁻² चं स्क्वेअर रूट 10⁻1. तुम्हाला माहिती असेल 10⁻² समथिंग या संख्येचं स्क्वेअर रूट घेताना आपण 10 हा जसाच्या तसा लिहितो, फक्त हा जो पॉवर आहे तो निम्मा करत असतो, म्हणजे ते स्क्वेअर रूटच्या बाहेर येणार. सो 2 च्या निम्म 1, 10⁻1 या 2 च्या निम्म केलं. मग √2 इंटू 2 ह्याला सोडवायचंय, तर लक्षात ठेवा √2 ची किंमत आहे 1.414. मग ती जर किंमत मी इथे लिहिली तर काय घडेल? याची किंमत 1.414 इंटू हा 2 आणि हे 10⁻1 ॲज इट इज. आता मित्रांनो आपण हा गुणाकार करू. 4 2 जा 8, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 1 जा 2. डेसिमल मी एक घरानंतर जसं होतं तसं देऊन टाकलं आणि इंटू हा 10⁻1 पण जसाच्या तसा लिहिला. हा डेसिमल राईटला जर आणला तर त्यातनं 1 वजा करायचा. हा डेसिमल जर लेफ्टला लिहिला तर याच्यात 1 ऍड करायचा. आता सध्या तुम्ही हा डेसिमल एक घर राईट साईडला आणलं तर ते होणार 28.28 आणि 10⁻1 मधून 1 गेला, खाली 10⁻0 उरला, म्हणजेच 10⁻0 जर असेल तर त्याची किंमत 1 असते. सो पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. देअरफॉर velocity of water flow out of an orifice is equal to 28.28 meter per second. Example number 17. The pressure of water inside the closed pipe is 3 into 10⁵ Newton per meter square. This pressure reduces to 2 into 10⁵ Newton per meter square on opening the wall of the pipe. Calculate the speed of water flowing through the pipe. Density of water is 1000 kg per meter cube. परत एकदा डेटा लिहिण्यापूर्वी हे एक्झाम्पल आपण एक डायग्राम काढून समजून घेणार आहोत. हा क्लोज्ड पाईप आहे, या साईडला क्लोज, इथं हे स्मॉल ओपनिंग, ओके, ज्याला आपण वॉल असं म्हणणार. ह्या क्लोज्ड पाईप मध्ये वॉटर आहे, त्याचं प्रेशर P1 मानलं आपण. P1 इज इक्वल टू प्रेशर इनसाइड द पाईप. आणि या ओपनिंग मधून बाहेर येताना त्या प्रेशरला आपण P2 मानणार, प्रेशर आउटसाइड. दिस इज वॉल म्हणजे स्मॉल ओपनिंग आणि हे आहे क्लोज्ड पाईप. ओके, आता आपण डेटा कलेक्ट करू. डेटा P1 इज इक्वल टू 3 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे काय? द प्रेशर ऑफ वॉटर इनसाइड द क्लोज्ड पाईप. मग P2 2 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे काय? द प्रेशर ऑफ वॉटर ऑन ओपनिंग द वॉल ऑफ द पाईप. म्हणजे वॉल पाशी जे प्रेशर आहे ते P2 मानलं, ते दिलं आपल्याला 2 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता आपल्याला वेलॉसिटी पाहिजे.
velocity we don't know, velocity of water flowing through the pipe. तुम्हाला डेन्सिटी दिली, रो म्हणजे डेन्सिटी, डेन्सिटी ऑफ वॉटर 1000 kg पर मीटर क्यूब, म्हणजे 1000 kg लाच कसं लिहिणार तुम्ही 10⁻³ kg पर मीटर क्यूब. आता आपण फॉर्म्युला काय वापरणार, V इज इक्वल टू √2gh. दिस इज फर्स्ट इक्वेशन. आता P1 मायनस P2 साठी फॉर्म्युला आपण बघितला होता, रो hg. दिस इज सेकंड. या फॉर्म्युल्यावरून h ची किंमत काढून घ्या. सो h इज इक्वल टू दिस P1 मायनस P2 अपॉन रो g. दिस इज इक्वेशन सेकंड. मग आता ही h ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवा. म्हणून लिहिलं आपण फ्रॉम 1 and 3 वी गेट V इज इक्वल टू रूट ऑफ हा 2g जसाच्या तसा आणि h ची किंमत P1 मायनस P2 अपॉन रो g मीटर पर सेकंड. आता आपल्याला परत माहिती हा g अंशाछेदातला कट, म्हणजे उरलं रूट मध्ये 2 P1 मायनस P2 अपॉन रो मीटर पर सेकंड. आता आपण किमती भरूया. तुम्हाला हा 2 तर ॲज इट इज ठेवायचा आहे. P1 ची किंमत 3 × 10⁵ मायनस P2 ची किंमत 2 × 10⁵ अपॉन उरला आता हा रो ची किंमत 10⁻³ हे आहे मीटर पर सेकंड. मग आपण पहिल्यांदा ह्या अंशामधून 10⁵ कॉमन काढून घेऊ. तो जर कॉमन काढला तर इथं उरला 3 मायनस इथं उरला 2 आणि हा 10⁵ कॉमन काढला. छेदातला 10⁻³ ॲज इट इज. मग आता आपण लॉ ऑफ इंडायसेस यूज केला. याच्यामध्ये संख्यांचा भागाकार म्हणजे घातांची वजाबाकी. हा 2, 3 मायनस 2 म्हणजे 1, 10⁵ मधून 10⁻³ वजा केला म्हणजे 10⁻² मीटर पर सेकंड. गुणाकार येतो 2 × 1 = 2 आणि याचं वर्गमूळ घेतलं आपण तर ही संख्या वर्गमूळाच्या बाहेर लिहिताना तुम्हाला माहिती घात निम्मा करायचा. 2 चे निम्मा 1. सो अशा रीतीनं V इज इक्वल टू झालं बघ √2 × 10⁻1 मीटर पर सेकंड. मग मगाशी आपण पाहिलं होतं √2 ची किंमत असते 1.414. म्हणून ही किंमत √2 ची जर मी इथं भरली तर काय होणार, V इज इक्वल टू 1.414 into हा 10 as it is, that is 10⁻1 as it is. मग मगाप्रमाणेच आपण या डेसिमलला अजून एक घर राईट साईडला जर आणलं तर हे होणार आता 14.14 आणि यातनं एक मायनस होणार म्हणजे 1 - 1 दॅट इज 10⁻0 आणि 10⁻0 म्हणजेच 1 असतो म्हणून मी इथं 1 लिहिला नाही मीटर पर सेकंड. सो V इज इक्वल टू किती आलं 14.14 मीटर पर सेकंड. दॅट इज velocity of water flowing through the pipe is equal to 14.14 meter per second. Example number 18. Calculate the rise of water inside a clean glass capillary tube of radius 0.1 mm when immersed in water of surface tension 7 × 10⁻² Newton per meter square. The angle of contact between the water and glass is 0. Density of water is 1000 kg per meter cube and G is equal to 9.8 meter per second square दिलेलं आहे. मग आपण सोल्युशनला सुरुवात करतो म्हणजे डेटाने सुरुवात करतो.
डेटा कलेक्ट करतो. आर दॅट इज इक्वल टू 0.1 mm, रेडियस आपल्याला 0.1 mm दिलेली. हा 0.1 mm आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचा आहे. सो 0.1 ॲज इट इज लिहा. तुम्हाला माहिती 1 mm म्हणजे 10⁻³ मीटर. म्हणून या 0.1 ला तुम्ही 10⁻³ न जर मल्टिप्लाय केलं तर ते mmचं रूपांतर मीटरमध्ये झालेलं आहे. आता तुम्हाला माहिती हा डेसिमल आपण एक घर जर राईट हँड साईडला सरकवला तर याच्यातून एक मायनस करतात. मग हा एक घर डेसिमल इथं घेतलं तर ते होणार 1. याला 1 न मायनस करायचं म्हणजे 10⁻⁴ युनिट आहे मीटर. आता थोडक्यात हा गुणाकार जर केला तर सरळ सरळ 10⁻⁴ मीटर येणार. थीटा तुम्हाला 0 दिलेला आहे. टी म्हणजे सरफेस टेन्शन दिलेलं आहे 7 × 10⁻² न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता रो म्हणजे डेन्सिटी ऑफ वॉटर ते दिली 1000 kg पर मीटर क्यूब. तुम्हाला माहिती 1000 म्हणजे 10⁻³ kg पर मीटर क्यूब. जी दिलाय जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि तुम्हाला कॅपिलरी राईज म्हणजे एच विचारलेलं आहे. ओके. आता आपण कॅपिलरी राईजचा फॉर्म्युला बघू. कॅपिलरी राईज एच इज गिवन बाय 2t cos of theta रो आर जी. किमती भरायच्या. देअरफॉर एच इज इक्वल टू हा 2, टी ची किंमत 7 × 10⁻² आणि थीटाची किंमत 0 आहे म्हणजे cos 0. छेदामध्ये रो किती दिलाय 10⁻³ आर किती 10⁻⁴ जी किती 9.8 हा गुणाकार आहे. आता आपण याला सॉल्व करायचं जर ठरवलं तर 2 × 7 दॅट इज 14, 10⁻² हा -2. आणि तुम्हाला माहिती cos 0 ची किंमत 1 असते. छेदामध्ये बघ 10⁻³ × 10⁻⁴. लॉ ऑफ इंडायसेस जर वापरलं गुणाकार असेल तर घातांची बेरीज करा. 3 - 4 दॅट इज 10⁻⁻1 सरळ लिहिणार आणि हा 9.8 जसाच्या तसा. आता हा 10⁻⁻1 लॉ ऑफ इंडायसेसनं याच्यातून वजा करायचा म्हणजे हा 14 जसाच्या तसा इंटू 10⁻² मधून हा 10⁻1 तुला वजा करायचा आहे म्हणजे तो अंशात आणायचा आहे. अंशात आणला त्याचं चिन्ह बदललं आपण फक्त उरलं 9.8. सो 14 जसा तसा ठेव. लॉ ऑफ इंडायसेस नुसार गुणाकार आहे मग यांची ऍडिशन करा घातांची. -2 + 1 दॅट इज -1 आपण हा 9.8 जसाच्या तसा. आता हे लॉगच्या साह्याने पाहिलं ते कसं आलं ते आपण तर बघणार आहोत. म्हणजे फायनल उत्तर असं होईल देअरफॉर कॅपिलरी राईज एच इज इक्वल टू 0.1429 मीटर. आता मित्र आपण फक्त हे लॉगच्या साह्याने एकदा सोडवून बघू. पहिल्यांदा लॉग बघत असताना आपण काय करतो तुला माहिती हे गिवन जसंच्या तसं लिहितो ज्यात आपल्याला लॉग बघायचा आहे. सो एच इज इक्वल टू 14 × 10⁻1 अपॉन 9.8. दोन्ही बाजूचा लॉग घे. लॉग ऑफ एच इज इक्वल टू लॉग ऑफ दिस
14 अपॉन 9.8 हा 10⁻⁻1 ॲज इट इज ठेवला मी. सो इंटू 10⁻⁻1. आता याला सोडवायचे लॉगने. तर लॉग ऑफ 14 भागाकार ते वजाबाकी कर. लॉग ऑफ 9.8 इंटू हा 10⁻⁻1 ॲज इट इज. आता आपल्याला ह्याचा लॉग बघायचा बरं का. सो लॉग ऑफ एच जसं तसं ठेवा. याची पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक लिहा. पूर्णांकात 2च आकडे आहेत म्हणून 1 न कमी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक घ्यायची असते म्हणजे 1 पॉइंट. आता आपण 14चा 0 मध्ये लॉग बघणार आहोत. लॉग टेबलमधील हे लॉगॅरिथमचं पेज. आपल्याला 14चा 0 मध्ये लॉग बघायचा आहे. पहिल्या कॉलममध्ये 14 बघा, या इथे. त्याचा 0 मध्ये लॉग बघा, म्हणजे पहिल्या कॉलमच 0च असतो. 1461. ओके. आता 14चा 0 मध्ये लॉग बघितला आपण, तो आला 1461. हे मायनस साईन. परत कॅरेक्टरिस्टिक बघा. पूर्णांकात एकच आकडा आहे 9. 1 न कमी म्हणजे याची कॅरेक्टरिस्टिक झाली 0. आता आपण 98चा जर 0 मध्ये लॉग पाहिला, हे बघा मित्रांनो, हा 98चा 0 मध्ये लॉग 9912 9912 म्हणून या इथं मी लिहिलं 9912. हा 10⁻⁻1 ॲज इट इज. मग मित्रांनो आपल्याला ह्याची सबट्रॅक्शन करायची. बघा बरं का. 11 मधून 2 गेले, खाली उरला 9. कॅरी 1 हाचा 1 आला. 6 मधून 2 गेले, खाली उरले 4. 4 मधून 9 सबट्रॅक्ट केला म्हणजे 14 मधून 9 सबट्रॅक्ट करावं लागेल. खाली उरला 5. कॅरी 1. 1 मधून हा 10 गेला म्हणजे 11 मधून 10 गेला, खाली उरला 1. कॅरी 1 येणार. अशा रीतीने 1 मधून 1 गेला, खाली उरला 0. याचा अर्थ अँटीलॉग ऑफ दिस सबट्रॅक्शन आम्हाला बघायचं आहे. ही सबट्रॅक्शन आली 0.1549. आता आपल्याला दोन्ही बाजूचा अँटीलॉग बघायचा. सो अँटीलॉग ऑफ लॉग ऑफ एच इज इक्वल टू अँटीलॉग ऑफ 0.1549. 10⁻⁻1 ॲज इट इज. कारण 10⁻⁻1चा तुम्ही लॉगही पाहिला नाही, मग अँटीलॉगही बघायचा नाही. सो पुट ॲज इट इज. आता आपल्याला 15चा 4 मध्ये आणि 9चा मीन डिफरन्स अँटीलॉग मध्ये बघायचं. हे अँटीलॉगचं पेज. आपल्याला 15चा 4 मध्ये अँटीलॉग बघायचा आहे. हा 4चा कॉलम आहे, तिथं संख्या आहे 1426. आता याच रांगेत आपल्याला सरळ 9चा मीन डिफरन्स बघायचा आहे. हा 9चा लास्ट कॉलम 9चा असतो. यामध्ये आपण तर तो मीन डिफरन्स आहे 3चा. हा 3 या 1426 मध्ये ऍड करा, तो होणार 1429. तर अशा रीतीनं 15चा 49 मध्ये अँटीलॉग आला 1429. आता आपण इथं 0 आहे म्हणून यापेक्षा एक घर जास्त डेसिमल देणार, म्हणजे या इथं डेसिमल येणार. सो एच इज इक्वल टू झाला 1.429. हा 10⁻⁻1 ॲज इट इज. आता आपण जर हा डेसिमल अजून एक घर राईट हँड साईडला सरकवला तर
यामध्ये 1 मायनस करावा लागतो आणि जर हा डेसिमल आपण एक घर लेफ्टला सरकवला तर यामध्ये 1 ॲड करावा लागतो. मग आपण याच्यात जर 1 ॲड केला तर हा डेसिमल आपण लेफ्टला 1 घर नेला तर संख्या येणार 0.1429. आता या -1 मध्ये 1 ॲड केलं तर +1 होणार, म्हणजे -1 + 1 दॅट विल बी 0. सो 10⁻0 म्हणजेच 1 म्हणून लिहायची गरज नाही. गुणाकारात 1 ने कशालाही गुणलं तर हाच गुणाकार येतो. सो 0.1429 मीटर ही झाली हाईट. देअरफॉर कॅपिलरी राईज H is equal to 0.1429 मीटर. तर मित्रांनो, आज आपण एक्झाम्पल नंबर 16, 17 आणि 18 पूर्ण केले. आजचे लेक्चर आपण इथंच थांबणार आहोत. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.